आज आपण एक छोटीशी कथा बघणार आहोत, मनःशांती. एकदा भगवान विष्णूंनी ठरवले की आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली वेळ आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी आरोग्य, तर कोणी वैभव मागत होते. श्री विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिलं की हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे? स्मित चेहऱ्याने श्री विष्णूंनी उत्तर दिले, तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर यापैकी अजून कुणीही मागितलेली नाही आहे. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत दुसरे काहीही द्यावे लागले तरी तू काळजी करू नकोस. लक्ष्मीने विचारले, सांगा बघू, अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे? माझ्या तर काही लक्षात येत नाही. श्री विष्णू म्हणाले, तिचं नाव आहे शांती. जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला मिळाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे. ही छोटीशी कथा आपल्याला शिकवून जाते की आयुष्यामध्ये मनःशांती असणे किती महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ.